खूप छान आहे असं, एक साइडला सीड्या आहेत आणि एक साइडने असं खाली स्लोली उतरू शकतो, ज्यांना पायाचा वगैरे प्रॉब्लेम असेल त्यांना. हे बघा इथे समोर भुयारी मार्ग सारखं दिलंय. वाव, खूप थंड आहे इथे, किती छान आहे. थंड वातावरण आहे इथे, एकदम गावाला आल्यासारखं फील होते आम्हाला. हा, मस्त केले. बाहेर कुठून कुठे जायचंय, राहू असं वाटतं. क्या बोला तूने? उरणला राहायला येऊया मग, आता ट्रेन पण बनली आहे ना. हा, Oh shit! No! इट इज पॉसिबल. नहीं, ऐसा नहीं हो सकता. कह दो कि ये झूठ है. सो आता आम्ही लोक उरण स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि इथे खूप छान असं ग्रीनरी वगैरे बनवली आहे. पार्किंगची पण सोय दिलेली आहे, खूप छान, खूप मोठी आहे, जसं बाकीच्या स्टेशनला नसेल. आणि इथे तिकीट काउंटर पण आहे आणि इथं गार हवा येते. गारगार हवा आहे, म्हणजे खूप छान. इथं पूर्ण ग्रीनरी आहे. सोनू तर बोलते मम्मी आपण इथेच राहायला येऊया, असं छान आहे इथे. आणि माझं बाबू पण उठलं बघा, हवा बघा, आमच्या केसावरून कळत असेल हवा किती येते. खूप छान आहे, खूप मस्त वाटलं उरणला येऊन. तुला कसं वाटतंय उरणला? मला खूप छान वाटतं. इथे तिकीट काउंटर दिलेलं आहे. खूप क्राऊड आहे इथे. आम्हाला वाटलं इतकी पब्लिक नसेल, पण खूप आहे. आणि इथे एक पर्यटन स्थळच झालेलं आहे, सगळे पब्लिक उरण स्टेशन बघायला येत आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? खूप पार्किंगला सगळे बाईक्सच आहेत जास्त करून, 4 व्हीलर क्वचित आहेत. आणि ते पण असं छान केलेले आहे तिथे, 4 व्हीलर रिक्षासाठी आहे. हां, पण बाईक्सच जास्त आहे तिथे. छान झालं, उरणकर लोकांसाठी पण खूप छान अशी सोय झालेली आहे इथे. चंद्र बघा किती छान असं आलेलं आहे चंद्र. क्लायमेट खूप भारी आहे त्याचं, गावी आल्यासारखं वाटतंय. ओपन आहे पूर्ण, बिल्डिंग जरा पण नाही. ह्या साईडला आपल्या राईट साईडला बिल्डिंग्स आहेत आणि एक पण बिल्डिंग नाही. आणि इथं असं आहे की तिथं एकदा मी लग्नाला गेलेली, फर्स्ट माझ्या मम्मी पप्पाचा फॅमिली गप्पा मधला शॉर्ट व्हिडिओ आहे. तिथं सारखंच असं मला वाटतंय. तिथं असंच होतं ग्रीनरी. हां, खूप छान ग्रीनरी आहे, खूप छान. आणि असंच होतं पूर्ण, काय ते डोंगर, नद्या, सगळं एकदम ओकेच ओके येते. बाहेर आपण बघू येते स्टेशनच्या बाहेर जे गार्डन बनवले त्या गार्डन मध्ये बसलोय आणि समोर तुम्ही बघू शकता सनसेटचं असं पूर्ण रेड. वाव, असं वाटतं की अर्ली मॉर्निंग झालेली आहे. खूप भारी वाटते खूप. आणि ते किलबिलाट असा ते पक्षी ह्याचा आवाज येतो ना, किड्याचा,
तो आवाज फिरतोय रात्रीच्या वेळेस, जो आवाज फिरतो तो आवाज पण येतोय इथे. त्याचा आवाज येतोय. मला आवडत नाही पण तो आवाज पण येतोय इथं. आणि आम्ही खाते लाडू. खाल्लं? हा तुला दिलं होतं ना. आवडलं त्याला. आवडलं त्याला. आणि ते समोर आहे ना ग्राउंड आहे. त्या ग्राउंड मध्ये ना हे मॅच चालू आहे. याला खायचा लाडू. सोनूला उद्या स्कूल आहे. नाही तुला जायचं ना डान्सला. त्याच्या पायाला टोचलं ना. पाय दोन्ही याच्या वरती करून बसलाय. तुझ्या पायाला टोचते. चांगलं असतं बाळ. ये तुझे पाय नाही दुखणार. ये एक पळत ये तिथून समोरून. बघ पूर्ण रेड रेड झाले. बघ ते बघ तिथे समोर पूर्ण रेड झाले. ते बघ रेड कलर. वाव दीदी बघ टोचते दीदीला. 6:50 झाली आमची ट्रेन. 7:30ची आहे ना. 7:20ची आमची ट्रेन आहे. सो आम्हाला खूप भारी वाटलं इथे येऊन. खूप छान स्टेशन आहे. आम्हाला सुट्टी लागली की आम्ही फक्त ट्रेनमधून फिरून इथे येऊ. ट्रेनमध्ये गावी आल्याचं फील होतं. गावाला आले आम्ही. पण आमच्या इथं कोणाचं घरच नाही. आम्ही गावाला आलोय तरी. हा रे हे ना दीदी. जायचं कोणाच्या घरी. इथे उरण बीच पण आहे. ती नवघरला राहते. एक नंबर आहे सनसेटचा व्ह्यू. तर आई गेल्या बाबूला वॉक करायला घेऊन. सो आम्ही आता स्टेशनला जातो. आमची स्टेशनला 7:20ची ट्रेन आहे. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे अजून काय काय स्पॉट्स असेल आम्हाला बघण्यासारखे तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच सांगा. आम्ही तिथेही जाऊ. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून सांगा. किंवा मेसेज लाईक करा किंवा डिसलाईक करून पण सांगू शकता. सो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.